उत्तरार्धात 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलंबिया संघाच्या जेफरसन लेर्मा याने 39व्या मिनिटाला केलेल्या गोलाच्या जोरावर उरुग्वेवर 1-0 अशी मात केली आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। कोलंबियाने तब्बल 23 वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेची अंतिम फेरी गाठली। याआधी त्यांनी 2001 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली होती। आता अजिंक्यपदाच्या लढतीत कोलंबिया समोर मेसीच्या अर्जेंटिना संघाचे आव्हान असणार आहे। मार्गारेट कोर्ट यांच्यासह सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याचा विक्रम नावावर असलेला नोवाक जोकोविच समोर आज होत असलेला विम्बल्डन टेनिस ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत लॉरेन्झो मुसेटेचे आव्हान असणार आहे। नोवाक जोकोविच याने उपांत्य फेरीच्या लढतीसाठी टेनिस कोर्टवर न पाय ठेवताच उपांत्य फेरीत प्रवेश ठेवलाय। अलेक्स दी मिनॉर याने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला उपांत्य फेरीत पाऊल ठेवता आले। लॉरेन्झो मुसेटी याने टेलर फ्रिट्ज याचे कडवे आव्हान 5 सेटमध्ये परतवून लावत अंतिम फेरीत वाटचाल केली। मुसेटी याने फ्रिट्ज याच्यावर 3-6, 7-6, 6-2, 3-6, 6-1 असा विजय मिळवलाय। 2020 वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजेतेपदानंतर लगेचच आलेल्या या दौऱ्यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे। रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय 2020 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी माजी सलामीवर गौतम गंभीर याची निवड केली आहे। मात्र गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा हा श्रीलंकेचा असणार आहे आणि तेथे 3 2020 व 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे। या मालिकेसाठी 2020 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे तर वनडे संघाचे लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता आहे आणि भारतीय संघ 22 जुलैला रवाना होणार आहे। इंग्लंड संघ सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळतोय। त्यातील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळला जातोय। या दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सला सिल्वर कॅप म्हणजे चांदीची टोपी देऊन सन्मानित केले। स्टोक्सची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते। त्याने इंग्लंडसाठी अनेक मोठे पराक्रम देखील केलेत। इंग्लंड संघाला 2019 मध्ये एक दिवसीय विश्वचषक आणि 2022 मध्ये T20 विश्वचषक जिंकण्यात मदत करण्यात त्याचा महत्त्वपूर्ण योगदान होते। त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने बॅसबॉल फॉर्म्युला प्रभावीपणे राबवला आणि यामुळे संघाला मोठे यश देखील मिळाले आणि त्यामुळेच ECBने त्याला सिल्वर कॅप देऊन त्याचा गौरव केला। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन वेस्ट इंडिज विरुद्ध निरोपाचा सामना खेळणार आहे। जेम्स अँडरसन जगातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेटचा पल्ला गाठला। 21 वर्षीय जेम्स अँडरसन आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 188 कसोटी सामने खेळला आणि आता शेवटचा कसोटी सामना सुरू असून त्याने 3 गडी बाद केलेत। त्यामुळे हा आकडा आता 730 झालाय। त्याचबरोबर त्याच्या शिरपातीचा आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला। कसोटी क्रिकेटमध्ये 40,000हून अधिक चेंडू टाकणारा गोलंदाज ठरलाय। इतकंच काय तर एकाच मैदानात सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरलाय। अँडरसन लॉर्ड्सवर एकूण 122 विकेट घेतलेला पहिला खेळपट्टू ठरलाय। 7व्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पावलीने संघर्षपूर्ण लढतीत क्रोएशियाच्या डोना वेकिचचा पराभव करत कारकिर्दीत प्रथमच विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली। जेतेपदासाठी तिची गाठ चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवाशी पडणार आहे। उपांत्य लढतीत पावलीने वेकिचवर 2-6, 6-4, 7-6, 10-8 असा विजय मिळवला। त्यामुळे 2016 नंतर एकाच हंगामात फ्रेंच आणि विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच महिला टेनिसपटू ठरली आहे। त्यावेळी सेरेना विलियम्सने अशी कामगिरी केली होती। राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निवड चाचणीचे अकोल्यात आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित अकोला महानगर डिस्ट्रिक्ट चेस असो व प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्तपणे आयोजित ही निवड चाचणी दिनांक 20 व 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापासून प्रभात किड्स स्कूल, पातूर रोड, अकोला येथे होणार आहे। या चाचणीत मुला-मुलींसाठी 7, 9, 11, 13, 15, 19 असा वयोगट ठेवण्यात आलाय। 20 जुलै रोजी 7, 11, 15 व 19 वर्षातील गटातील स्पर्धा होऊन दिनांक 21 जुलै रोजी 9 व 11 व खुल्या गटातील स्पर्धा होणार आहेत। माजी रणजीपटू सुरेश अनंत देवभक्त यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने विरारच्या आगाशी येथील राहत्या घरी निधन झाले।
ते 83 वर्षाचे होते. सुरेश देवभग दोदू या नावाने प्रसिद्ध होते. वयाच्या 12व्या वर्षापासून वसई तालुका क्रिकेटमध्ये खेळणारा देवभग यांनी स्थानिक स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी केली होती. 1971 मध्ये त्यांनी रणजी करंडक मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली रणजी सामना खेळला होता. त्यांनी अनेक क्रिकेटच्या स्पर्धेत गाजवल्या होत्या. नॅशनल क्रिकेट क्लब, यंग्समॅन आणि नवरोज क्रिकेट संघातर्फे खेळताना त्यांनी अनेक पराक्रम केले.